हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहिलं होतं की कृष्णाने संपूर्ण घरात दवंडी पिटून ही गोष्ट सांगितली होती की दुष्यंत सरकारांना साता समुद्रात पार जाऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळालेली आहे. आता हे ऐकून घरातले सगळे खुश तर झाले होते, पण त्यावेळी दुष्यंतला मात्र फारसा आनंद झाला नव्हता. कारण दुष्यंत हा आता मनातल्या मनात विचार करतो की नाही, कृष्णाला सोडून मी कुठेच जाणार नाही. मी कृष्णाला वचन दिलं होतं की मी तिच्याबरोबर कायम असेन, तिच्या आयुष्यभर साथ देईन. पण अगोदर मला जमलं नाही आहे. मी आधी तर तिला बायको म्हणून स्वीकारलं नव्हतं, बायकोचा दर्जा तिला दिला नव्हता. नंतरनं मी तिला पत्नी म्हणून स्वीकारलं तर पूजा आमच्या आयुष्यात परत आली. नाही, खूप गडबड होऊन गेली. आता माझा सगळा वेळ हा कृष्णासाठीच असला पाहिजे. म्हणून मग दुष्यंत हा आता पुन्हा एकदा मुजुमदार साहेबांना कॉल करतो आणि सांगतो, सॉरी मुजुमदार साहेब, पण तुम्ही दिलेली ऑफर मला नाकारावी लागेल. मला US ला जाता येणार नाही. कृष्णा माझी बायको आहे आणि मी आयुष्यभर तिला साथ देईन असा शब्द तिला दिला. आता कृष्णा दुष्यंतचं हे फोनवरचं बोलणं ऐकते आणि आता दुष्यंतचं हे फोनवरचं बोलणं ऐकून कृष्णा विचार करते की नाही, आपणच दुष्यंतला आता समजावून सांगितलं पाहिजे. मग कृष्णा आता दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतला ती म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, नाही मला मान्य आहे, तुम्ही मला सबूत दिला आहे आणि तुम्हासनी तो पुरा बी करायचा आहे. पण म्हणून त्याचा अर्थ असा तर होत नाही ना का तुम्ही तुमची स्वप्न पुरं नाही करायची. अहो मला सांगा, तुम्हासनी ती शहरात जाऊन काय तो बिझनेस की काय करायचा होता, त्यावेळी तुमच्याकडं पैसे नव्हते, तुम्हाला पैसे पाहिजे होते. पण म्या दूध डेअरी इकायची नाही असं म्हणलं आणि तेव्हा म्या गावकऱ्यांचा विचार केला आणि तुमच्या स्वप्नाला मुरड घालायला लावली तुम्हासनी. मग आता मी तुमची बायको म्हणून तुमच्या स्वप्नाचा बी विचार करायला हवा नवं. तेव्हा माझ्याकडं दुसरा काही पर्याय नव्हता, म्हणून मी ते तसलं काहीतरी वागलो. बरं आता माझ्याकडं पर्याय आहे की. आता जरी तुम्ही ते काय म्हणतात ते त्यावर दुष्यंत म्हणतो US, त्यावर कृष्णा म्हणते हां तेच ते US तिकडं गेलासा तरी बी आता काही टेन्शन नाही. माझ्याबरोबर घरातली समधी माणसं आहेत आणि समजात महत्त्वाचं म्हणजे कुणाचं नुकसान तर होणार नाही आहे ना. उलट झाला तर तुमचा फायदाच होईल, तुमचं भलंच होईल, तुमची प्रगती होईल आणि आपलं वचन तुमच्या प्रगतीच्या आड कधी बी यायचं नाही दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा एक गोष्ट विचारतो, मला मनापासून खरं उत्तर द्यायचं. कृष्णा म्हणते, अहो विचारा की, एक काय 10 विचारा. त्यावर दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा मला माझ्या एका सोप्या प्रश्नाचं उत्तर दे. मला सांग, जेव्हापासून मी US ला जाणार ही गोष्ट तू ऐकली आहेस, तुला मनातून आतून कसं वाटतंय? नाही म्हणजे तू आनंदी आहेस, तुला खूप छान वाटतंय, हे सगळं तू आम्हाला दाखवतेस, पण खरंच तू खुश आहेस का? खरंच तुला इतका आनंद झाला आहे का मी US ला जाणार ही गोष्ट ऐकून? त्यावर कृष्ण म्हणते, व्हय तर मला माझ्या नवऱ्याला पुढं जाताना बघायचंच आहे की, म्हणून मला वाटायलं आहे की तुम्ही जावं, तुम्ही नाही म्हणू नये. मग दुष्यंत विचार करतो की खरोखर कृष्णा जे बोलते ते बरोबर आहे आणि तसंही मी कुठे कायमचं जाऊन US ला सेटल होणार आहे. मी थोडे दिवसांनी परत तर येणारच आहे आणि तोपर्यंत खरोखर कृष्णाला घरच्या सगळ्यांची सोबत आहेच की. मग आता दुष्यंत हा ताबडतोब मिस्टर मुजुमदारांना कॉल करतो आणि सांगत असतो, मुजुमदार साहेब, आय एम रिअली व्हेरी सॉरी, मी मघाशी तुम्हाला नकार दिला, पण कृष्णाची काही हरकतच नसेल तर मी US ला जायला तयार आहे. आता बाळजाबाईंना जेव्हा ही गोष्ट कळते की दुष्यंत आता आजच US ला जायला निघणार आहे दुपारी, तेव्हा मग आता बाळजाबाई ह्या खूपच जास्त खुश होऊन जातात आणि आता बाळजाबाई ह्या मनोमन ठरवत असतात, कृष्णे माझ्या लेकाला खरं तर इकडनं घालवून तू लई मोठी चूक करायलास. अगं स्वतःच्या पायावर तू मोठाच्या मोठा धोंडा पाडून घ्यायलास. पाड तुला लई हाऊस आहे ना व धोंडा पाडायची पायावर, घे की मग पाडून. अगं तुला हे कसं कळना झालं आहे का, जर दुष्यंत ह्या शहराच्या देशाच्या सोड साधा गावाच्या जरी बाहेर गेला तरी त्याची ही आई बाळजा तुझं जगणं मुश्किल करून ठेवल. म्हणून जाऊ दे, जर तुझ्या लक्षात 57 गोष्टी येत नाहीच आहेत तर म्या तरी कशाला तुझ्या लक्षात गोष्टी आणून देऊ. उलट हे जे काय घडायलं आहे तसं ना असं माझ्या तर समजा फायद्याचंच घडायलं आहे ना व, मला तर उलट फायदाच मिळणार आहे की. जर दुष्यंत हा इकडनं बाहेर गेला तर सबूत आहे माझा,
कृष्णे, म्या तुला 15 दिवसाच्या वर ह्या घरात राहू द्यायची नाही. त्याबरोबर इकडे अढळराव बघतात तर काय, कृष्णा हॉलमध्ये भाजी निवडत बसली. मग अढळराव कृष्णाच्या जवळ येऊन बसतात आणि कृष्णाला आता ते म्हणत असतात, सुनबाई तुम्हासनी एक प्रश्न विचारतो, खरं उत्तर द्यायचं. कृष्णा म्हणते, विचारा की. त्यावर मग अढळराव कृष्णाला म्हणतात, नाही तुम्ही समद्यांसमोर दाखवायला आहे का दुष्यंत 7 समुद्रापार जायला आहे त्याचा तुम्हासने आनंद होतोय म्हणून, पण आम्हाला खऱ्या मनानं सांगा तुम्ही मनातनं आतून खुश आहे का. त्यावर कृष्णा म्हणते, आव थोरले सरकार, खुश कशी नसन म्या, मला माझ्या नवऱ्याची प्रगती बघायचीच आहे की. म्याच आज देवी आईकडे साकडं घालून आलो होतो ना. व दुष्यंत सरकारांना जे खावं ते मिळू दे, त्यांची समधी स्वप्न पुरी होऊ दे. आणि आता जर त्यांचं सपान पुरं होतं आहे तर मग मला हे कसं काय नाही आवडणार. उलट म्या तर लई लईच खुश आहे बघा. ते काय म्हणतात का नाही, समदा आनंद एकदम होतो तसलं काहीतरी झालं आहे बघा. मला का नाही जाम भारी वाटायलं. अहो दुष्यंत सरकार एवढे मेहनती आहेत, एवढे कष्ट करतात, मग त्यासनी त्यांचं मन म्हणजे त्यांच्या कामाचं फळ मिळालं पाहिजेच की. म्हणून मी खूप खुश आहे त्यांच्यासाठी. त्याबरोबर इकडे आता पूजा ही हे सगळं कृष्णाचं बोलणं ऐकत असते आणि मनातल्या मनात ती म्हणत असते की नाही, ही कृष्णा खुश असो किंवा दुःखी असो मला काही घेणं देणं पडत नाही, पण डीच्या इथून जाण्याने मी मात्र दुःखातच जाईन. कारण जर डी इकडनं गेला तर मग मी या घरात राहून माझा काहीसुद्धा उपयोग होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला डीला जिंकताही येणार नाही. जर डी खरोखर US ला गेला तर आमच्या दोघांमध्ये सध्या जे अंतर आहे त्यामध्ये आणखीन वाढ होत जाईल आणि मग खरोखर डी बरोबरचे माझे सगळे संबंध तुटतील. आधीच मला काही आठवत नाही आहे असं नाटक केलं आहे, त्यामुळे मी त्याला कॉन्टॅक्टही करू शकणार नाही, कॉल मेसेज काहीच मला करता येणार नाही. आणि ती कृष्णा मात्र सतत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील आणि त्यामुळे डी तिच्या आणखीन जवळ येईल. मला डीला थांबवावंच लागेल. तर इकडे आता कृष्णा ही दुष्यंतसाठी छान दही साखर घेऊन येते आणि स्वतःच्या हाताने त्याला दही साखर भरवत म्हणते, दुष्यंत सरकार आता तुम्ही एवढे 7 समुद्रापल्याकडे जायला आहे, मला माहिती आहे तुमचा या समध्या गोष्टींवर विश्वास नसेल की घराबाहेर पडताना दही साखर खाऊन पडायचं म्हणजे आपल्याला यश मिळतं वगैरे, पण माझा विश्वास आहे म्हणून. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुझा विश्वास आहे ना, मग तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो, दही साखरच खायचं आहे ना, दे. मग दुष्यंत दही साखर खातो. कृष्णा दुष्यंतला पॅकिंग वगैरे करायला छान मदत करते. त्यानंतर मग आता बाळजाबाई, कृष्णा, अढळराव, मैनावती, जयकांत, काका सगळे मिळून दुष्यंतला घालवतात. मग दुष्यंत गेल्यावर आता बाळजाबाई ह्या मनोमन खूपच जास्त खुश असतात. आता त्या आणि कृष्णा दोघीही जणी घरात सोबतच येतात. त्याबरोबर बाळजाबाई या मागून चालत असतात, कृष्णा ही पुढं चालत असते. कृष्णा ही वरती खोलीजवळ जाणारच असते. इतक्यात बाळजाबाई कृष्णाला मागून हाक मारतात आणि थांब कृष्णे असं म्हणतात. कृष्णा तिथेच थबकते आणि मागे वळते. तर बाळजाबाई कृष्णाला म्हणत असतात, कृष्णे तुला कळत नाही आहे पण स्वतःच्या पायावर तू खूप मोठा धोंडा मारून घेतलायस. दुष्यंतला तर तू इकडनं घालवलंस, पण आता तू ही गोष्ट इसरायलास काय की तू आता माझ्या तावडीत सापडल्यास म्हणून. पुढच्या 15 दिवसात म्या तुला या घराच्या बाहेर हाकलणार. पुढच्या 15 दिवसात तू रांगडे पाटलांच्या वाड्याच्या घराबाहेर जाणार. त्यावर कृष्णा म्हणते, अहो तुम्ही कशाला हाकलताय, म्या सौताच जाणार आहे. त्याबरोबर हे ऐकून बाळजाबाईंना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तर बाळजाबाईंच्या चेहऱ्यावरचा रंगसुद्धा उडतो. बाळजाबाईंना प्रश्न पडतो की काय बोलायला लागले. त्यावर कृष्णा म्हणते, रंग उडाला की तुमच्या चेहऱ्याचा, प्रश्न पडला असेल ना व, म्या असं काही चित्र बोलायलो म्हणून. नाही म्या काय हे घर सोडून कुठं जायलो नाही, म्या म्हणलो म्या जायला लागलो आहे म्हणजे माझ्या नवऱ्याकडं. आता तुम्हासनी माझ्यामध्ये आणि दुष्यंत सरकारांमध्ये काय बोलणं झालं ते ठावच नाही का. बरं तुम्हासनी ठाव नाही नवं, मग म्या सांगतो. मगाच्याला जेव्हा दुष्यंत सरकार फोनवर बोलत होते तेव्हा ते सांगत होते मुजुमदार साहेबांनी की मला जमायचं नाही, म्या कृष्णाला वचन दिलं आहे, म्या आयुष्यभर तिच्याबरोबर राहणार, मग म्या कसा तिला सोडून जाऊ. मग त्यावेळी म्या काय केलं, म्या त्यासनी ही गोष्ट समजून सांगितली की अहो दुष्यंत सरकार तुम्ही तिकडं जायला आहे तर म्या बी येईनच की तिकडं तुमच्याकडं. मग दुष्यंत सरकारांनी मला सांगितलं आहे की ते तिकडं जायल्यात. मग ते तिकडे गेल्यावर ते काय ते शेटल की काय होतात ना, मग ते होत्याल आणि ते शेटल झाले की मग मला बी तिकडं त्यांच्याकडं बोलवून घेत्याल आणि तोपर्यंत माझा इकडं पासपोर्ट आणि विजा बनवायला टाकत्याल. एकदा का माझा पासपोर्ट आणि विजा बनला की मग म्या जाणार तिकडं माझ्या धन्याकडं US आणि मग तिकडे गेल्यावर म्या आणि दुष्यंत सरकार अगदी सुखाचा राजा राणीचा संसार करणार बघा. तिकडं काय आमच्या संसारात अशी तुमच्यासारखी कुरघुडी करायला कोण नसेल ना व, त्यामुळं सुखानं संसार होईल बघा माझं. काय
बरोबर नव? पर होय बाळजाबाई, तुम्ही इथं सौताला एकटं समजून घेऊ नका हा. नाही म्हणजे मी असनच की तुमच्याबरोबर. फोनवर हो, फोनवर. काय कळलं नव? आता बाळजाबाईच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. कृष्णा आता बाळजाबाईंना ही असली काहीतरी उत्तरं देऊन खोलीत आलेली असते. खोलीत आल्यावर ती विचार करत असते. कृष्णे, अगं आज पावतर खोटं बोलताना तुझी जीभ चळाचळा कापायची आणि आज बाळजाबाईंजवळ एवढं खोटं बोललीस होय. कृष्णा म्हणते, पर खोटारड्या माणसांसोबत असंच वागायला पाहिजे. त्याबरोबर इकडे बाळजाबाई या रागारागात तावातावात त्यांच्या बेडरूममध्ये येतात आणि रूममध्ये येऊन आता त्या वस्तुकांची नासानास करायला लागतात. खुर्च्या वगैरे त्यांच्या ज्या खोलीत असतात ते ढकलून द्यायला लागतात आणि म्हणायला लागतात, काहीही झालं तरी त्या कृष्णाला मी माझ्या दुष्यंतबरोबर US ला कधीच जाऊ द्यायची नाही. त्या लायकी तरी आहे का पोरीच्या अमेरिकेला जाऊन माझ्या लेकाबरोबर संसार थाटायची नाही. काय बी झालं तरी कृष्णाला मी ह्या घराबाहेर काढणार म्हणजे काढणार आणि दुष्यंतच्या आयुष्यातनं सुद्धा बाहेर काढणार. लायकीपेक्षा जास्त तिचं तोंड चालायला लागलं आहे, अवकातीपेक्षा जास्त तिच्या तोंडाला शब्द यायला लागलेत. वय काय, बोलत्या किती, कुणासमोर ते समज ती विसरूनच गेल्या. कृष्णे, आजचा एक दिवस तुला मी सुखासुखी जगू देतो, कारण उद्यापासून तुझी तारेवरची कसरत मी आज सुरू करणार. उद्यापासनं मी तुला इतका त्रास देणार, इतकं वाईट वागवणार की तू स्वतःहूनच कटाळशील आणि स्वतःहूनच ह्या घरातनं पळून जाशील, हे घर सोडून जाशील. आणि मग मी दुष्यंतला सांगन की तू निघून गेल्यावर तुझी बायको घर सोडून गेली. तर इकडे आता रात्र झालेली असते. रात्र जशी वाढत चाललेली असते तसं कृष्णाला खूपच जास्त एकटं वाटत चाललेलं असतं. खोलीत ती शांत बसलेली असते आणि तिला दुष्यंतची आठवण येत असते. प्रत्येक वेळी दुष्यंत तिच्यावर रागवायचा, तिच्याशी भांडायचा, पण कधीकधी तिच्याशी प्रेमाने गोडही बोलायचा. तिला प्रत्येक संकटातून बाहेर निघण्यासाठी मदतही करायचा. या सर्व गोष्टी तिला आठवत असतात आणि मग तिला ती पहिल्यांदा दुष्यंतच्या खोलीत चोर पावलांनी आली होती ते सुद्धा आठवत असतं. तर इकडे दुष्यंत हा आता एअरपोर्टवरती पोहोचलेला असतो आणि एअरपोर्टवर जाऊन तो आता त्याच्या प्लेनसाठी बसलेला असतो. त्याने चेकिंग वगैरे सगळं करून घेतलेलं असतं. आता प्लेन यायला फक्त दीड तास उरलेला असतो. दुष्यंत हा शांत विचार करत असतो आणि त्या दरम्यान त्याच्या लक्षात डोळे मिटल्यावर त्यांच्या लग्नाआधीपासूनच्या प्रवासाच्या गोष्टी येतात. म्हणजेच दुष्यंत आणि कृष्णाची पहिली भेट दुष्यंतला आठवते. जेव्हा कृष्णाचं लग्न ठरलं होतं आणि दुष्यंतला कृष्णामुळे चिखलात पडायला झालं होतं तेव्हापासून मग कृष्णाने येऊन त्याच्या अंगाला माती लावली, त्याला बरं वाटावं यासाठी. त्यानंतर पुन्हा त्यांची भेट झाली. नंतरनं पूजाच्या ऑफिसला जाताना पुन्हा भेट. अशा त्यांच्या जुन्या गाठीभेटी दुष्यंतला आठवतात आणि त्यानंतर आठवतं ते म्हणजे त्यांचं लग्न. दुष्यंत विचार करतो, कळत नकळत का होईना पण कृष्णाने आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलं आहे ते सगळं माझ्या चांगल्यासाठी आणि माझ्या भल्यासाठीच होतं. पण मी मात्र कृष्णाला प्रत्येक वेळी त्रास होईल असंच वागलो आहे. माझ्याकडून मात्र प्रत्येक वेळी तिला त्रास, दुःख, दारिद्र्यच मिळालं. पण आता नाही, आता बास. पैशांची श्रीमंती गरजेची नसते, नात्यांची श्रीमंती गरजेची असते आणि मी कृष्णाशिवाय नाही राहू शकत असा विचार करत आता दुष्यंत हा परत गावी आलेला असतो रात्री. आता 12:30-1 वाजता खोलीत दुष्यंत आल्यामुळे कृष्णाला वाटतं की तिला दुष्यंतचा भास होतो. त्यावेळी दुष्यंत कृष्णाला सांगतो, कृष्णा तुला माझा भास नाही होत आहे, मी खरंच आलो आहे. कृष्णा म्हणते, काय पर त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा खरंच मी खरंच आलो आहे, विश्वास होत नाही आहे ना तुझा? हात लावून बघ ना मला, मी खरंच आलो आहे. कृष्णा तू इथे असताना मला तिकडे जाण्याची इच्छाच नाही झाली. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार काही खूळ लागलं होय तुम्हासनी? तुमचं सपान होतं का नाही काहीतरी चांगलं मोठं करून दावायचं म्हणून? आणि मग आता तुम्हासनी एवढी चांगली संधी घावली आहे स्वतःला सिद्ध करायसाठी आणि तुम्ही असं नाही जायचं असं म्हणायलायसा. हे असं कसं चालेल दुष्यंत सरकार? जर आता तुम्ही गेला नाहीसा तर तुमच्या हातातली संधी हुकून जाईल आणि मग पुण्यांदा अशी संधी चालून येईल न येईल त्याबद्दल आपल्याला काही खात्री बी नाही की. त्यावर आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा संधी येणार की नाही येणार हा नशिबाचा भाग राहिला, पण मला माझ्या कामावर, कष्टांवर पूर्ण विश्वास आहे. मी ती संधी पुन्हा नक्की घेऊन येईन आणि त्यावेळी मी तुलासुद्धा माझ्याबरोबर मी जिथे जाईन तिकडे घेऊन जाईन. आणि मला सांग शहाणे, मला मोठी एवढी म्हणते जा जा जा, मग आता इथे अशी खोलीत उदासकार बसली होतीस, रडत का होतीस? त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार आता मला तुमची आदत होऊन गेल्या. आता तुम्ही नाही म्हणल्यावर मला नाराज तर वाटणारच ना. कुकवाचा धनी आहेस तुम्ही माझ्या.
मग कृष्णा आणि दुष्यंत तसेच बोलत बसतात थोडा वेळ. नंतरनं कृष्णा खोलीतच जेवणाचं ताट घेऊन येते. ते दोघं एकत्र जेवतात आणि झोपून जातात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बाळजाबाई अगदी उत्साहाने उठलेले असतात. बाळजाबाईंना ही गोष्ट माहीतच नसते की रात्री दुष्यंत हा परत आलेला आहे. बाळजाबाईंना वाटत असतं की आता जोवर दुष्यंत घरात नाही आहे तोपर्यंतच मला त्या कृष्णा नावाच्या पांढऱ्या पायाच्या अवदसेला ह्या घरातनं बाहेर काढायचं. मग बाळजाबाई उठल्या उठल्या आवरतात आणि पहिली कृष्णाला जोरात हाक मारतात. कृष्णे, ए कृष्णे. त्याबरोबर कृष्णा खाली येते. बाळजाबाई कृष्णाला सांगतात, एक काम करायचं, समद्यात पहिलं मला भक्कड गरम गरम आल्याचा चहा करून द्यायचा. त्यानंतर गरम गरम कांदे पोहे बनवून द्यायचे. समध्या घरातनं झाडलोट करून घ्यायची. घरातनं लादी पुसून घ्यायची. घरातल्या सगळ्या बेडशीट धुवायला काढायच्या आणि पडदेसुद्धा गालीचे पण धुवायला घे. त्यावर आता कृष्णा म्हणते, वय वय चालेल की, लगेच घेतो समदं काम करा. आता कृष्णा मनातल्या मनात विचार करते, तसं ना असं दुष्यंत सरकार तर परत आलेलेच आहेत. म्हणजे आता इथं बाळजाबाई मला जो काही त्रास द्यायला लागल्यात ते दुष्यंत सरकार स्वतःच्या डोळ्यानं बघतील. आणि एकदा का दुष्यंत सरकारांनी स्वतःच्या डोळ्यानं बाळजाबाईंचं खरं रूप पाहिलं की दुष्यंत सरकारांनी बी हे पटल की बाळजाबाई खरोखर किती क्रूर आणि वाईट आहेत ते. म्या जर त्यासनी सांगायला गेलो तर त्यासनी कदाचित माझ्यावरती विश्वास नाही पटायचा. उलट ते माझ्यावरती अविश्वास दावत्याल आणि आम्हा दोघा नवरा बायकोंमध्ये भांडण होईल. त्यावर बाळजाबाई म्हणतात, काय गं कुठं हरवलीस? मग कृष्णा म्हणते, नाही चहा आणि पोहे घेऊन येतो. कृष्णा जाते आणि चहा व पोहे बनवून आणते. बाळजाबाई आता कृष्णाने बनवलेला चहा तोंडातनं थुकतात आणि म्हणतात, ह्याला काही चाय म्हणतात होय? मग कृष्णा म्हणते, चांगला नाही झाला आहे काय? माफ करा बाळजाबाई मला, अहो मॅ चुकून झालं माझ्याकडनं. आता खरं तर तिकडे दुष्यंत वरती बाल्कनीत उभा असतो, त्यामुळे कृष्णा नाटक करते. मॅ पुन्यांदी चहा बनवून आणतो, पण तुम्ही पवं खाऊन बघा की, पवं चांगली झाले असतील. बाळजाबाई पोहे खातात एक चमच आणि ते सुद्धा थुकतात आणि म्हणतात, याला काही पोहे म्हणतात का? एक चव नाही धड. त्यावेळी दुष्यंत तिकडे खाली येतो आणि म्हणत असतो, आई अगं काय सुरू आहे तुझं? अन्नाचा हा असा अपमान करायचा नसतो, हे तू मला एवढ्या वेळा शिकवलंस आणि आज तू हे काय करतेस? त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत तू परत कसं काय आलास? त्यावर दुष्यंत म्हणतो, आई मला US जाण्याची इच्छा झाली नाही. कृष्णाशिवाय मी नाही जाऊ शकत म्हणून मी परत आलो. पण तुझं काय, तू काय करतेस हे सगळं? आणि इतकं बेचव जेवण बनवलं आहे का कृष्णाने? बघू. आणि मग दुष्यंत चहा पितो, पोहेसुद्धा खातो आणि म्हणतो, आई अगं चांगलं बनवलं आहे की चहासुद्धा आणि पोहेसुद्धा. तू उगाचच्या उगाच कृष्णाच्या अन्नाला नाव का ठेवतेस? त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे नाही मी तर ते त्यावर लगेचच दुष्यंत म्हणतो, आई प्लीज मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. मला कळलं आहे की कृष्णाने एवढ्या मनापासून सगळं व्यवस्थित केलं होतं आणि तरीसुद्धा तू उगाचच्या उगाच कृष्णाने बनवलेल्या नाश्त्याला नावं ठेवत होतीस. आई असं का वागतेस तू? अगं तूच म्हणतेस ना केलेल्या माणसाच्या कष्टाला नेहमी अप्रिशिएट करावं, आणि आज तूच हे असं वागतेस. आई चुकीचं आहे. आज पहिल्यांदा दुष्यंत बाळजाबाईंना तू चुकतेस आई असं म्हणालेलं असतो आणि बाळजाबाईंना ह्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो, तर कृष्णाला मात्र आनंद झालेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद.